बटाट्याचा किस तर तुम्ही प्रत्येक उन्हाळ्यात बनवत असाल. किस खायला मस्त लागतो, पण किस बनवला की त्यावर भरपूर सारी मेहनत घ्यावी लागते, त्याचा चिवडा बनवावा लागतो. म्हणूनच तर या संपूर्ण गोष्टी टाळण्याकरिता आज मी या बटाट्याच्या किसापासून इतकी सोपी रेसिपी करणार आहे ना, जी अगदी वर्ष 2 वर्षही टिकेल आणि आयत्या वेळेला तळून मस्त कुरुम-कुरुम खाताही येईल. तर नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय बटाट्याच्या किसापासून झटपट तयार होणारे पापड, जे मस्त खुसखुशीत तर आहेच, पण त्याचसोबत चटपटीत तोंडाची चव वाढवणारे. उपवासालाच नाही तर तोंडाची चव बिघडली असल्यास मधल्या वेळेमध्ये टाइमपास करण्याकरिता देखील आवर्जून बनवून खाताल एवढे हे भारी पापड तयार होतात. चला तर मग लगेचच या अनोख्या वाळवणी फराळाच्या उपवास रेसिपीला सुरुवात करूया. बटाट्याचा किस बनवायला ना फारच सोपा असतो, पण तो तळताना भरपूर सारा प्रॉब्लेम येतो. त्याला खूप सारं तेल लागतं, कारण हा किस एकमेकांना चिकटलेला असतो. म्हणूनच तर आज आपण हे पापड बनवतोय, जे बनवायला सोपे, तळायला सोपे आणि खायला तर त्याहून जास्त सोपे. तर हा बटाट्याचा किस पांढरा शुभ्र होण्याकरिता मी या ठिकाणी एकदम ताजा, जराही मऊ न पडलेला, कडक असा आणि मोठ्या आकाराचा बटाटा घेतलाय. रेग्युलरचाच नॉर्मल बटाटा आहे. हा पहिले स्वच्छ धुवून यांची साल काढून घेतली आणि पाण्याने धुवून घेतला. आता हा आपल्याला किसून घ्यायचा आहे. तर त्यासाठी मोठ्या आकाराची म्हणजेच जाड किस निघेल या पद्धतीची किसणी घ्यायची आणि त्याच्या मदतीने बटाटा थोडासा आडवा धरून किसून घ्यायचा. बटाटा आडवा धरला की मग त्याचा किस देखील भरपूर प्रमाणात पडतो. आता तुम्ही बघितलंय, माझा हा नॉर्मल बटाटा आहे, त्यामुळे यामध्ये भरपूर सारं स्टार्च निघतंय आणि यामुळे पाणी लगेचच तुम्हाला गढूळ झाल्यासारखं दिसत असेल. तर याच रेग्युलर बटाट्यांचा किस जर आपण व्यवस्थित धुवून घेतला नाही, तर भरपूर जणांचे किंवा तुमचे स्वतःचेही तुम्ही बघितले असेल की बटाट्याचे वेफर्स असतील, किस असेल, पिवळा पडला असेल. तर असं होऊ नये याकरिता आपल्याला हा किस तयार झाल्यानंतर 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे, जोपर्यंत यातील पूर्णतः स्टार्च निघून जात नाही तोपर्यंत. जर तुम्ही आर बटाटा किंवा इंदोरी बटाटा वापरत असाल, तर तुम्हाला हा असा एवढ्या वेळेस धुण्याची काही गरज नाही आहे, कारण त्या बटाट्यांमध्ये स्टार्चचं प्रमाण फारच कमी असतं. मला त्या पद्धतीचे बटाटे उपलब्ध झाले नाही, त्यामुळे मी रेग्युलरचाच बटाटा वापरते आहे. तर हा बटाट्याचा किस बनवण्याकरिता मी या ठिकाणी 3 किलो मोठ्या साईजचे आणि ताजे बटाटे घेतलेले आहेत. तर बघा, हा किस किसण्याकरिता मी परातीमध्ये भरपूर सारं पाणी घेतलेलं होतं आणि त्यामधून तयार झालेला किस एकदा व्यवस्थित असा धुवून घेतला. आता पुन्हा एकदा शिल्लक राहिलेले बटाटे देखील सेम पद्धतीने किसून घेऊयात आणि पुन्हा एकदा हा किस परातीतल्या पाण्याने धुतल्यानंतर हा टोकरीमध्ये भरपूर सारं पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये घातलाय. आता त्यामध्ये देखील पुन्हा एकदा आपण हा किस धुवून घेणार आहोत. असं आपल्याला 3 वेळेला करायचंय, ज्यामुळे आपला बटाट्यातील संपूर्ण जो स्टार्च असतो तो व्यवस्थित असा निघून जाईल आणि किस व्यवस्थित स्वच्छ होईल, पांढरा शुभ्र. बघा, सुरुवातीचा बटाट्याचा किस आणि आत्ताचा तुम्हाला फरक लगेचच जाणवत असेल. सुरुवातीला बटाट्याचा किस देखील खूपच सॉफ्ट असतो, कारण त्यावर भरपूर सारं स्टार्च असतं. जसजसं हे स्टार्च निघत जाईल ना, तसतसा हा किस तुम्हाला थोडासा कडक झाल्यासारखा जाणवेल. आता संपूर्ण किस 2 ते 3 वेळेला धुवून घेतल्यानंतर पुन्हा एकदा भरपूर साऱ्या पाण्यामध्ये मी हा घातलाय. संपूर्ण किस बुडेल इतकंच पाणी घ्यायचं. आता किस आपल्याला रात्रभराकरिता भिजत ठेवायचा आहे. तर यामध्ये मी अजिबात तुरटीचा किंवा इतर कोणत्याही साहित्यांचा वापर केलेला नाहीये. या अगोदरच्या भागामध्ये मी तुमच्यासोबत बटाट्याच्या वेफरची रेसिपी शेअर केली होती. ती पाहिली नसेल तर चॅनलवर जाऊन आवर्जून बघा. तर बघा, रात्रभराकरिता बटाट्याचा किस असाच पाण्यात ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण हा बघूयात. तर बघा, काय मस्त असा पांढरा शुभ्र दिसतोय आणि किसनी देखील मोठ्या साईजची वापरल्यामुळे किस देखील किती मस्त असा लांब लांब सडक तयार झालेला आहे आणि याचं पूर्णतः स्टार्च निघून गेल्यामुळे किस देखील थोडासा हार्ड झाल्यासारखा जाणवतोय. आता घेऊयात साबुदाणा. तर साबुदाणा देखील मी रात्रीच भिजत घातला होता. त्याची शूटिंग मात्र घ्यायचं राहून गेलं होतं. तर 3 किलो बटाट्यांकरिता अर्धा किलो साबुदाणा मी रेग्युलर पद्धतीने म्हणजे खिचडीला भिजवतो ना, अगदी सेम पद्धतीने भिजवून घेतला आहे. आता पापड बनवायला घेऊ. त्याकरिता एका मोठ्या पातेल्यामध्ये साधारणतः 4 लिटर पाणी घातलं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात. तर मीठ आपल्याला भरपूर सारं घालायचंय.
कारण पाणी आपण जरा जास्तच प्रमाणात घेतलेलं आहे. तर साधारणतः 8 चमचे मीठ घातलं. पाण्याला छान अशी उकळी काढून घेतली. पाणी भरपूर असं गरम झालेलं आहे. आता यामध्ये लगेचच हा किस व्यवस्थित असा निथळून घालूयात. तर बटाट्याचा किस मी पुन्हा एकदा धुवून घेतलेला नाहीये. किस भिजवलेलं जे पाणी होतं त्यातूनच हे निथळून डायरेक्ट आता या गरम पाण्यामध्ये हा घालणार आहे. पाणी खूप छान असं गरम असल्यामुळे आणि हा बटाट्याचा किस असल्यामुळे हा पटकन शिजला जातो. त्यामुळे आता गॅसची फ्लेम एकदम कमी करून देऊ. कारण हा आपल्याला जास्तही प्रमाणात शिजवायचा नाहीये. साधारणतः 70% शिजवून घ्यायचा आहे. जास्त शिजला तर बटाट्याचा किसाचा लगदा होऊ शकतो आणि त्याचे तुकडेही होऊ शकतात. तर बघा संपूर्ण किस घातल्यानंतर फक्त मोजून 5 ते 7 मिनिटांकरिता 2 ते 3 वेळेला ढवळत राहायचंय आणि हा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तर हा शिजला जातोय तोपर्यंत आपण साबुदाणे बघूयात. तर साबुदाणा बघा किती मस्त असा मऊसूत आणि व्यवस्थित भिजला गेलाय. हा मी पहिले मोकळा करून घेते. तर आता आपल्या या पापडांना मस्त अशी चटपटीत टेस्ट येण्याकरिता यामध्ये आपण काही जिन्नस घालणार आहोत. त्यापूर्वी संपूर्ण साबुदाणा व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा आहे. आता लगेच यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ. तर मीठ आपण बटाट्याच्या किसापुरतं वेगळं घातलेलं आहे. आता हे फक्त साबुदाण्यापुरतं आहे. तर साधारणतः 1.5 चमचा घातलंय. लाल तिखटही घालूयात. ते साधारणतः 2 ते 3 चमचे घातले. याचं प्रमाण तुम्ही आवडीनुसार कमी अधिक करू शकता. याचसोबत तुम्ही उपवासाला जिरे, कोथिंबीर खात असाल तर त्याचाही वापर करू शकता. संपूर्ण जिन्नस व्यवस्थित साबुदाण्यांना चोळून घेतली. अगदी व्यवस्थित आता हे मिक्स झालेलं आहे. तर एवढं मिक्स करेपर्यंतच लगेच आपला बटाट्याचा किस देखील व्यवस्थित शिजला गेलाय. भरपूर असं पाणी घातल्यामुळे अगदी मोकळा सुटसुटीत आणि व्यवस्थित हा शिजला गेला. तर याच पद्धतीने भरपूर साऱ्या पाण्याचा तुम्ही देखील नक्की वापर करा. बटाट्याच्या किसाचा रंग अगदी बदललाय, हलकासा ट्रान्सपरंट दिसायला लागलाय. एखादा किस बोटांवर दाबून बघितला, याचे तुकडे पडले की समजायचा हा व्यवस्थित शिजला गेलाय. लगेच आता निथळून एका चाळणीमध्ये काढून घेऊ, जेणेकरून हा पटकन थंड होईल, यातील एक्स्ट्राचं पाणी निघून जाईल. लवकर थंड करण्याचं कारण म्हणजे हा ओव्हरकुक म्हणजे जास्तीचा शिजला जाणार नाही. आता तुम्ही बघत असाल बटाट्याचा किस काढल्यानंतर पातेल्यामध्ये भरपूर सारं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आणि याच कारणामुळे आपण मीठ थोडंसं जास्त प्रमाणात घातलं होतं. आता लवकरच महाशिवरात्री येते. तर शिवरात्री येण्या अगोदरच तुम्ही या पद्धतीचे उपवासाचे पदार्थ घरीच बनवून ठेवू शकता, जेणेकरून तुमच्या घरातील संपूर्ण मंडळींना असे ताजे ताजे उपवासाचे पदार्थ खायला मिळतील आणि नैवेद्यात देखील वापरता येतील. बटाट्याचा किस व्यवस्थित असा निथळला गेल्यानंतरच आता हा आपल्याला या साबुदाण्यामध्ये मिक्स करायचा आहे. तर अजूनही बटाट्याचा किस नॉर्मल असा गरम आहे. यातून कदाचित तुम्हाला थोडीफार वाफही निघताना दिसत असेल. आता हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि बटाट्याचा किस गरम आहे ना, त्यामुळे आपला साबुदाणा देखील हलकासा वाफवल्यासारखं होईल आणि तो तळताना अगदी व्यवस्थित असा फुलला जाईल. यामुळे आपला साबुदाणे वाफवण्याचा त्रास देखील थोडासा कमीच झाला आहे. बघा आता हा व्यवस्थित असा एकजीव करून घेऊ. हे पापड ना बनवायला अतिशय सोपे आहेत आणि आयत्या वेळेला तळून लगेचच खायला घेतले तरी देखील चालतात. यावर आता मीठ, मिरची काही घालण्याची अजिबात गरज नाही आहे. जर तुम्हाला या पापडांना आणखी थोडासा डार्क रंग हवा असेल तर काश्मीरी लाल तिखट वापरलं तरीही चालेल. संपूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स केल्यानंतर लगेच याचे पापड बनवायला घेऊयात. तर पापड हे नेहमी आपल्याला उन्हातच वाळवायचे आहे, एवढं मात्र लक्षात ठेवा. तर याकरिता मी एक साडी छतावर अंथरली आहे. आता यावर पापड घालून घेते. तर अगदी सोपे आहेत हे पापड घालणं. फक्त बटाट्याचा किस म्हणजेच हे मिश्रण घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने हाताने थोडंसं पसरवून द्यायचं. बटाट्याचा किस आणि साबुदाणा व्यवस्थित असा एकजीव झाल्यामुळे यांमध्ये थोडंफार स्टार्च असतं आणि त्यामुळे हे लगेच व्यवस्थित असं चिकटलं जातं आणि मस्त असे आपले हे पापड तयार होतात. तर संपूर्ण पापड घालून झाले. तर घेतलेल्या एवढ्या साहित्यांमध्ये साधारणतः माझे या ठिकाणी 65 ते 70 पापड तयार झाले. पापड एक दिवस कडकडीत उन्हात वाळवल्यानंतर हे अशा पद्धतीने तयार झाले आहेत. घातलेलं लाल तिखट माझं कलरचं नसल्यामुळे त्याचा कलर थोडासा फेंट झाला आहे. त्यामुळे मस्त असे पांढरे शुभ्र हे पापड तयार झाले. बटाट्याचा किसांचा देखील रंग बघू शकता, मस्त असा पांढरा शुभ्र झालेला आहे. लगेचच हे तळायला घेऊयात. त्याकरिता तेल हे नेहमी मध्यमच गरम असावं
आणि गॅसची फ्लेम देखील मध्यमच असावी, ज्यामुळे आपले हे पापड व्यवस्थित असे फुलले जातील, साबुदाणा देखील व्यवस्थित तळला जाईल. तर बघा पापड टाकल्याबरोबर काय मस्त असा तो फुलला गेलाय आणि व्यवस्थित तळून तयार झालाय. अजिबात लाल पडलेला नाहीये किंवा साबुदाणा देखील अजिबात कच्चा न राहता व्यवस्थित असा फुलला गेलाय, अगदी नायलॉन साबुदाण्यासारखाच. तर आता सेम पद्धतीने संपूर्ण पापड तयार करून घेऊ. तर तुम्ही हे पापड बघत असाल, अजिबात तेलकट देखील होत नाही आणि हे खुसखुशीत होण्याकरिता कोणत्याही प्रकारचा सोडा, पापड खार घालण्याची देखील गरज पडत नाही. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. या अगोदर आपण बटाट्याच्या वेफर्सची आणि त्याचसोबत बटाटा साबुदाणा, पापड आणि चकली एकाच मिश्रणापासून कसे तयार करायचे त्याची ही रेसिपी पाहिलेली आहे. तुम्ही जर ते व्हिडिओ पाहिले नसतील तर चॅनलवर जाऊन आवर्जून बघा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक देते, तिथून तुम्ही बघू शकता. तयार झालेले पापड तोडून दाखवते. वाह, काय मस्त खुसखुशीत आहे आणि अजिबात महत्त्वाचं म्हणजे तेलकट झाले नाही आहे. नक्की ट्राय करा. पुन्हा एकदा भेटूयात तुमच्याच आवडत्या छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.